खूप दिवसांनी रिवासाठी. आणि आज मी चिकन क्रिस्पी बर्गर बनवते. एकदम इझी रेसिपी आहे. तर कशी आहे ती तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. रिवासाठी स्पेशल आज काय रिवा? बर्गर, चिकन बर्गर. मला चिकन बर्गर खूप आवडतो. काय मम्मी? दॅट टू हो. चीज चिकन बर्गर विथ सॉस. ओ मेल्ट झालंय फुल चीज. येस, मी कारण बाहेर काढून ठेवलेलं ना. तर आपण स्टार्ट करूया. ओके लेट्स गो. तू हेल्प करायची आहे कारण मी आज स्टँड विसरली आहे. मी हेल्प करणार आहे. चलो. तर बर्गर बनवण्यासाठी आपल्याला हे मी बन घेतलेत आणि बाइंडिंगसाठी मला ब्रेड हवं आहे तर मी ब्रेड पण घेतलं आहे. आणि हे बोनलेस चिकन घेतलं आहे. काळी मिरी पावडर, आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, मीठ, लेटस, कांदा, तुम्हाला टोमॅटो हवं असेल तर टोमॅटो पण घेऊ शकता, एग, चीज, मेयोनीज, केचप आहे, कॉर्नफ्लॉवर आणि हे ब्रेड क्रम्स आहेत. ब्रेड क्रम्स हे ऑनलाईन मागवलेले कारण ह्याच्याने असं क्रंची टेक्स्चर येतं जास्त. आणि मी चीज थोडं बाहेर काढून ठेवलेलं कारण ते मेल्ट मग आपल्याला अजून छान लागेल. तर हे आपल्याला लागणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण चिकन घेऊया. हे बोनलेस चिकन घेतले ते मी. आलं लसूणची पेस्ट, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट. आता बाइंडिंगसाठी मी ह्याच्यात ब्रेडचे तुकडे टाकते आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेते. ब्रेड क्रम्स वापरलेले जे झेप्टोवरनं भेटले इझिली. तर हे मी मिक्सरमध्ये आता मिक्स करून घेतलं आहे आणि मी एक अंडं फोडलं आहे. जर तुम्हाला वाटलंच तुमचं जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही 2 अंडे घेऊ शकता. मी आता सध्यापुरती एकच घेतलं आहे. ते फोडलं आहे. त्याच्यात मी चवीनुसार एकदम थोडं मीठ टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेते. तर आता आपण ह्याची पहिली पॅटी बनवून घेऊया. नंतर कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करून एगच्या नंतर ब्रेड क्रम्समध्ये करून आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया. साईडला ठेवायची गरज नाहीये. फ्रीज पण करतात ना काही. फ्रीज पण करतात जर आपल्याला ठेवायचं असेल तर. आणि मग आपण ते नंतर ऑइलमध्ये काय होतं धिनधान बॅकग्राऊंड म्युझिक चाललंय. ते आपण नंतर ऑइलमध्ये डीप फ्राय करूया. आता मी तुम्हाला करून दाखवते. रिवा हे तुझ्यासाठी चाललंय, तुला हेल्प करायला लागेल ह्याला. मी नाही करणार. का? मी ह्याला कथ्थक शिकवते. आजी म्हणजे कथ्थकच्या टीचर सारखी दिसते ऍक्च्युली. कोण? सानू मारतो. आपल्याला जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण घेऊया. थोडी मोठीच कर ना आपले ब्रेड. हे बघ किती मोठे आहेत. आ बरोबर नाही का? हा नाही तर मग ब्रेड खाऊ असं नाही वाटणार. हा. डबल पॅटी टाकून खा. Bread प्रॉपर पण मॅगडी सारखी हे पाहिजे ना हे ती. बघ ना किती क्रंची आहे ते कॉर्न. म्हणूनच ते मागवलेत. हे ना कसं सारखं तरी वाटतंय हे ब्रेड. मी काय बोलते. तर आपण अशी पॅटी बनवून घेतली आहे. आता आपण ती ब्रेड क्रम मध्ये, कॉर्नफ्लॉवर येते. सॉरी कॉर्नफ्लॉवर मध्ये किती सॅटिस्फाईंग वाटतंय ना. आता आपण एग मध्ये टाकूया. हे काय असतं? अंड. मग तुझी अंगूठी. आता ब्रेड क्रम मध्ये. ह्या पाईपला इग्नोर करा. आपली पॅटी असं. आता मी सगळ्या पॅटी रेडी करून घेते आणि आता मी तुम्हाला नंतर दाखवते. गुड जॉब मातू. गुड जॉबच. चलो मिळते बाद में. मी बर्गर्स बनवेल. मी हे नाही काम करणार. मी बर्गर्स बनवेल. मी घरी पण बनवते. मला येतं. रेडीमेड पॅटीचे बनवते. सांगा ते. हा हा मी बोलली. बोलली आम्ही सांगितलं बरोबर. तिला बघा आणि बोला ती कशी दिसते. हिरोईन बनून आली ना रिवाज. हा कशाला काय माहिती. अरे नाही, ती डॉक्टरकडे जाणार होती मम्मा. समोर मी रेडी होणार. आता आम्ही हे डीप फ्रीजर मध्ये ठेवणार. किती मिनिट? 10 to 15 मिनिट्स. 10 to 15 मिनिट्स. पण फ्रीजर मध्ये का ठेवायचंय मातू? आम्हाला भूक लागली आहे. हा आम्हाला असंच तलायचंय. थोडस ठेवलं ना मग ते बरोबर फ्राय होईल. मॉइश्चराइज. हे ब्रेड क्रम्स जे आहेत ना ते ॲबीज ब्रेड क्रम्स आहेत जे चांगले लाईक इट्स सो क्रिस्पी अँड क्रंची. सो तुमच्या आपली पॅटी बरोबर. अशी दिसेल. हा हा हे तर नगेट्स बनवलेत त्यांनी. यावर आपण पॅटी बनवली आहे. सो उद्या रिवाला कुठे खायला घेऊन जायचं? कुनाफा खायला जाणार आहे आम्ही. उद्या कुनाफा खायला जाणार आहे. रिवाने काहीतरी रील बघितली सो आम्ही तिकडे जाणार. पण आपण आज पण जाऊ शकतो कारण की आज डॉक्टरकडे जायचं कॅन्सल झालं. हा आणि पाऊस कमी पडतोय. पाऊस नंतर आला तर आपण कार मध्ये जाऊ. नो प्रॉब्स.
तर आता आपण बर्गरमध्ये लावायसाठी एक डिप म्हणजे सॉस बनवणार आहे. सो फर्स्ट आम्ही मेयोनीज टाकणार ह्याच्यात. खोलतच नाही आहे. तोपर्यंत केचप टाक. हां. पहिले मेयोनीज टाकूया. बस 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 हे एवढं. बस एवढं 4 बर्गर्सला. जास्त झालं वाटलं तरी मी मला नाही पाहिजे. अजून लागेल. आणि आता कॅचअप. नाही मी पण एवढं बस. मला कॅचअपच नाही आवडत. काय मेयोनीज टाकतो तुला फक्त. हां मला हा मेयोनीज. चिपोटल्यासारखं होईल ना रिओ. नाही हा चिकटल्यासारखा थोडी होईल. आपण चिकोटले पण लावू शकत होतो. मिक्स. अच्छे प्रकारे मिक्स करायचंय. चांगल्या प्रकारे. ओ वाव मस्त वाटतं ना. पण ह्याच्यात ती तशी टोमॅटोसारखी टेस्ट येईल तर म्हणून आपल्याला फुल अच्छापैकी टेस्ट करायचं आहे. काय करायचं आहे? मिक्स. तर आता आपण हे पॅटी डीप फ्राय करून घेऊया. कसं लो फ्लेमवर मीडियम. एक पहिला लो नंतर थोडं आपण मीडियम करू शकतो. ह्याला आपण नाहीतर ते बाहेरून फक्त हे होईल, आतून नाही होणार म्हणून. ह्याला आपण एअर फ्राय करू शकतो का? हो. शकतो. तर तुम्ही ह्याला एअर फ्राय पण करू शकता. असे गोल्डन ब्राऊन झाले की आपण मी ते काढते. घेऊन दिसतात बबल. मला सगळं रेडी झालंय आणि मी बनवत होती पण रिवाला स्वतःहून बनवायचं आहे. म्हणजे बाकीचं सगळं त्याच्यावर ठेवायचं आहे. त्यात रिवा बनवणार आहे. कारण ती एक्सपर्ट आहे. ती आम्हाला सांगते की मी एक्सपर्ट आहे, ती घरी बनवते. मेक बर्गर्स विथ रिवा. सो फर्स्ट बर्नवर आपण हे सॉस लावणार आहे जो आपण बनवलेला. ओके. अगं बाई खूपच सॉस लावलास. चीज नंतर पाहिजे. हो माहिती आहे मला. डोंट आय नो हाऊ टू. अगं लाव जरा सॉस जास्त. हा लावते गर्ली वे. आता हा वरच्या पण बनवणार. ओके. तुम्ही एका बनवर पण टाकू शकता. तिने थोडं टाकले म्हणजे दोन्ही साईडला टाकते. मी घरी नाही लावत. मला वाटलं तुम्हाला पाहिजे तसं. आम्हाला पाहिजेच आहे. हा तुझा वाला आम्ही आमचा बनवू. नाही मला हा सॉस नको. मी फक्त मेयोनीज लावणार. मग ठीक आहे हा मला बनव मग जास्त सॉस टाक. हां थांब एक मिनिट. सॉस संपला. बोलत होती जास्त करा. हां. येस बस आता बोलली ना. नेक्स्ट नाव वी विल पुट पॅटी. परफेक्ट. चीज मग लेटर. चीज टाकायचं. सॉस मस्त आहे. मग आम्ही बोललो मी चखाला सॉस. आम्हाला बघून नाही करत चखून. इट्स लाईक टँगी. इट्स व्हेरी नाईस. मी हा सॉस लावणार. मी चीज ना बाहेर काढून ठेवलेलं त्यामुळे ते मेल्ट झालंय. लेटस and then अनियन. okay you want onion. Yes, I don't want onion. That's right. बस खूपच आहे. तुला एकदम जेस्टी लागणार आहे. वाव. लोडेड बर्गर. आपला वाह. फर्स्ट बर्गर रेडी आहे. तर आपण सानमाताचा रिव्ह्यू घेऊया. तर आपण अजून एक रेडी करूया आणि मग तुम्ही दोघी रिव्ह्यू द्या. पहिले माझं बनवूया. हा आता बरं. सो मी पहिले हा सॉस लावला आणि मला थोडासाच पाहिजे हा सॉस बिकॉज आपल्याकडे इनफ नाही आहे. तू बनवतो सॉस तोपर्यंत. इनफ नाही आहे पण आपण कमी बनवतो. हां मला थोडंसंच पाहिजे आणि मी माझ्या पॅटीवर मेयो लावणार आहे. सो फक्त मेयो. नाही थांब. हा माझाच आहे ना. हा माझा. घे ना बनव. टाक बनव. हे घे ना मेयोनीज. मेयोनीज हवं थांब ना. ना पॅटीवर ते. तर सॉस लावून झाला आहे. आता मी पॅटी घेणार. मला ही वाली पाहिजे. ये आता चीज. आय लव्ह चीज. मी टाकू. नेक्स्ट पासून ना रिवाच रेसिपी करेल. मी काहीच करत नाही. चीज थांब टाकू मी. फटलं. थांब असं टाक त्याच्यावर आणि नंतर वरतून काढ. किती गंध केलं.
Got it? थांब मला थोडं बाहेर चाललंय Later? ना लेटर्स आणि मला पण तिच्यासारखं फ्रेश पीसेस पाहिजे मला तुकडे येस तुझं पण बनव ना आपण तिकडेच करूया वाव इट स्मेल्स सो गुड रेडी Yes. हे ठेव ना खरंच मस्त. क्रंची पण आहे. Crispy. नाईस मी ब्लॉगचा फ्राईड चिकनची कशी पॅटी लागते तशीच लागते. म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे so good. आता सानिका सांगणार आहे कसं आहे. मेयोनीज म्हणजे आपल्यावर आहे, आपल्याला किती टाक. सॉस हवा असेल आपण अजून सॉस आहे हम्म. आणि चिपोटली वगैरे ते पण टाकून खायला लागेल. छान. नक्की ट्राय करा आणि एकदम इझी रेसिपी आहे. ते पॅटी करून ठेवले ना तर ते एकदमच इझी आहे. फक्त फ्राय करायचे आणि हे टाकायचं बस. किती मस्त लागतंय हे ऍक्च्युली क्रंची आणि तुम्ही ते मला ब्रेड क्रम्सनी पण मस्त क्रंची घाला ना हो आणि हे फक्त तुम्ही असं सुद्धा नॉर्मल सुद्धा सॉस सोबत खाऊ शकता ना. मेयोनीज सोबत काय झालं सॉस हवंय सॉस हवं. आणि हे बन पण एकदम फ्रेश होल आलेल्या. किती मस्त आहे तू पण खा ना तुझं ओके सो गुड सो आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही बिंगो खेळतोय कारण आम्ही रीलवर बघत होतो तर टाइमपास इतक्या रिवाची मराठी प्रॅक्टिस चाललेली आहे. आता बिंगोवर आलो. दाखवायचं नाही रिवा. स्टार्ट. आता कोण जिंकते ते मी सांगते हा. पहिला तू बोल मग एक एक लाईन मध्ये करायचंय नाही कुठला पण नंबर. कुठली पण लाईन हवी अशी पण लाईन ज्याचे पहिले सगळ्यात 5 लाईन होणार ना. ओके ठीक आहे चालेल आणि कुठल्या पण लाईनीत नंबर नाही बोलायचं. कसं पण नंबर बोलायचा आणि कसं पण नंबर लिहिलायस ना. हा टाइम झालं तू बघते तर मी फर्स्ट जिंकली आहे. नंतर सानिका आणि रिवाला समजलं नाही वाटतं मे बी. मग झालं ना 1 2 3 3 लाईन झाले बाबू तुझे. अजून झाले बाबा 4 5 नाही 3 लाईन झाले तुझे. चल आता समजलं ना तुला. हे बघ तू असं क्रॉस असं पण करू शकतेस. हं? खूप हार्ड गेम आहे मग हे का नाही झाले सरळ अगं झाले ना हे बघ चालू ही पार्ट 2 नीताताई. हे बघ ही 1 लाईन झाली ही 2 झाली हा आणि ही 3 झाली. हे 3 झाले ना. मग हे का नाही झाले अगं 20 बाकी नंतर भेटूया. अच्छा ठीक आहे समजलं. आता आम्ही कुनाफा खायला चाललोय जे रिवानी काल रील मध्ये बघितलेलं. आणि जर ते चांगला नसेल तर बघ जे सॅटर्डे ट्रीट आहे काय सांगू. हा मला खूप दिवसापासून कुनाफा खायचं होतं प्रत्येक वेगळं काहीतरी आहे तर बघू. हा त्याच्यानंतर मी शॉप मध्ये जाईल. तू पण येणार आहेस माझ्यासोबत. चलो. मी आलेलो पण ते चालू होतं. नव्हतं पण चालू ते नव्हतं. 6 6 वाजता वाजता चालू होतं. आता वाजले 5:30. करेक्ट 5:30 झाले. आम्ही बोलत होतो मी आणि सानिमा तू बोलत होतो पण ही बोली नको आता जाऊ कारण नंतर मला शॉप मध्ये यायचं होतं म्हणून. आता आपण टाइमपास करायला बेस्ट साईड टाइमपास करायला नाही टाइमपास करायला बेस्ट साईड जवळ आहे. तर आम्ही तिकडे जाऊन मग नंतर परत तिथे येऊ. मग नंतर पण ती आली नाही तर नाही येतील कारण की त्याच्यावर टाइम लिहिला आणि तिने तर असं तिथे आम्ही video विचारलं पण की किती वाजता येतं. तिथे बोलले 6 वाजता येते. मग आता मग 6 वाजता नंतर येऊ आम्ही इथे आणि आम्ही एक्झॅक्ट स्पॉट वर उभं होतो जिकडे ते स्टॉल आहे. एवढं एक्साइटमेंट मध्ये चाललोय आणि दिवा तुला जर नाही आवडलं ना बघत फक्त मग. नाही का आय लाईक कुनाफा अ लॉट. चलो सगळीकडचा चांगला असतो. हा एकदा मी ती छान एक पिस्तावली ती कुनाफा चॉकलेट आणली. ती नव्हती ना चांगली. ती नव्हती चांगली तेव्हा. मला तेव्हा खूप खायची होती पण तेव्हा नव्हती. माझ्या घरी जी करंटली आहे ती सिल्कची सिल्कची मस्त आहे ती पण. मी पण ती ट्राय केली. बेस्ट आहे. अनु तिला घाई किती होती की आम्हाला दोघींना एकच ठेवली आणि ती तिथे जाऊन उभी पण राहिली. आम्ही वेबसाईट बघून काहीच नाही घेतलं कारण सानिकाने ट्राय केलं पण तिला ते आवडलं नाही. काय खाणार आहेस आता. काय खाणार आहेस. कुनाफा टेस्ट अँड टेल मी. गुड. मी कुनाफा कोण घेतलाय आणि आम्ही आलो ना एवढा जोरात पाऊस आलाय मे बी आवाज पण येत नसेल.
सो आता आम्ही खाऊन आलेलो आणि ह्यांचे गेम सुरू आहे तिथे दोघींचे. पाऊस एवढा सुरू झालाय डेंजर. चला 3, 2, 1 गो. कॅट, स्ट्रॉबेरी, फोन, पिझ्झा, फटाके, कॅमेरा, सीझर. झालंय काय? फटाके बुक, वॉफल, आयपॅड. बुकच्या नंतर काय? बुकच्या नंतर अरे तू सीझर नाही लिहिला. सीझर काढ लवकर. सीझर काढ. सीझर, बुक. बुक काढली ना. हा वॉफल, काढलं. आयपॅड, कार, डस्टबिन, फॅन, स्टूल, लाईट. डस्टबिनच्या नंतर फॅन, स्टूल, लाईट. थांब मला बघून ते काय. तिने एक वरती खालची झालेली आहे फक्त. हा हा स्टूल लाईट ना. हा. आणि तेवढेच आहे. आई हा. किती? 1 2 हा मी 15 बोलली. हे काय 15 नाही आहेत मग. मग किती आहे? 1 2 3. 14च आहेत. काहीतरी एक राहिले. जाऊ दे चल, जेवढं केलंस तेवढं हे कर. काय ही कॅट आहे. त्याच्यानंतर काय? दुसरा उलटे सुलट विचारायचं दिवा मध्ये, ते कन्फ्युजन मध्ये होतं. अं, तिच्यात लक्षात नाही ती काय हे बोलली. काय? कार आहे कार माझ्या लक्षात हे काय? बुक आहे. हे काय? आयपॅड आहे. हे काय? डस्टबिन आहे. हे बघा कचरा आहे. हा, हे काय? लाईट आहे. आणि हे? फॅन, हे स्टूल, हे काय? फटाके. फटाक्यांची माळ आहे. हे ऑलमोस्ट काय? सगळं गेस केलं रिवा त्यांनी. पिझ्झा. ती जिंकली आणि आहे. हे काय? फोन. ठीक आहे आता तू. मी नाही. आता मी. मी पण अशीच फास्ट. नाही नाही नाही. तिच्यासोबत एकदम हळूहळू खेळायचं, पण ती फास्ट फास्ट चालणार ना. की तुला काही येतच नव्हतं ड्रॉ करता. रिवाने तिथे कुनाफा कोण खाल्लेला आणि हे घरी घेऊन आलेले. चॉकलेट कडक झालं. कडक झालं. very वा good. वा 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 मला वा. ट्राय करायचं. चांगलं. खूप वॉलनट आहे. अमेरिकन कॅशू नट्स. अमेरिकन कॅशू वॉलनट ब्राउन होती ना. आता हे नवीन ट्रेंड निघाले सगळीकडे, ह्याचेच काट लागलेले असतात सगळीकडे. पण आमच्याकडे हे पहिलं आहे. पहिलं ना आहे. बघ केवढंस दिलं. किती वाटलेलं आहे. एकदम कुचके ही पोरगी. नाही आहे. कसं आहे?